हरे कृष्ण सगळ्यांना. हे बघा माझ्या लेकाचा फोटो ह्या बॅनरवरती आहे, तर तो कसा मी तुम्हाला पुढे सांगते. चला आता संध्याकाळची वाजली होती 5, तर आंबाड्याची भाजी बनवायची होती आणि त्याच्यासाठी मी डाळ सकाळीच भिजत घातली होती, चण्याची डाळ. ती पण मस्त भिजून झाली होती. थोडीशी चिरून वगैरे घ्यायची आणि गरम पाण्यामध्ये शिजवायला ठेवायची. चण्याची डाळ पण त्याच्यामध्ये टाकून द्यायची आणि भाजी शिजून झाली की स्वच्छ पाण्याने 2-3दा धुवून घ्यायची, म्हणजे त्याच्यातला आंबटपणा निघून जातो. पण आता शेंगदाण्याचा कूट संपलेला होता म्हणून शेंगदाणे पण लगेच भाजून घेतले. साधा कांदा, लसूण आणि लाल तिखट घालून मी याला फोडणी दिली. वरतून शेंगदाण्याचा कूट टाकला. मस्त अशी आपली भाजी तयार होते. संध्याकाळची दिवाबत्ती वगैरे पटकन केली आणि थोडंसं म्हणलं चला बाहेर जाऊया. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, माझा मुलगा 10वीला होता, तर त्याला चांगली टक्केवारी आलेली आहे. तर शाळेच्या बाहेर त्याचं बॅनर लावले आणि आम्ही शाळेजवळच राहतो, तर येता जाताना सोसायटीतले लोक पण बघतात आणि येऊन त्याला पण बोलतात आणि आम्हाला पण. तर एक बॅनर काय आपलं आयुष्य बदलू शकत नाही, पण मोटिवेशन खूप मिळतं आणि खूप भारी पण वाटतं. कोणी येऊन आपल्याला सांगितलं की तुमच्या मुलाचा फोटो लागला, टक्केवारी छान आली. 10वीची परीक्षा दिली की आता तर सुरुवात होते मुलांच्या आयुष्याला. खरी स्ट्रगल आयुष्यातली आतापासून चालू होते आणि त्यांचं बालपण इथे संपतं. आणि ते पण फ्युचरचा विचार करत या जगाच्या रेसमध्ये धावतात. तर चला आता व्हिडिओचा इथे एंड करते. बाय.